नाशिक आणि धुळ्यात देखील सीएनजीच्या दरात वाढ झाली आहे। सीएनजीचे दर 95 रुपये 15 पैशांवर गेलेले आहेत। मध्यरात्रीपासून नवे दर लागू झालेले आहेत। नाशिक आणि धुळे जिल्ह्यातील सीएनजी वाहनधारकांना आज मध्यरात्रीपासून इंधनासाठी अधिक पैसे मोजावे लागतील। महाराष्ट्र नॅचरल गॅस लिमिटेडनं सीएनजीच्या दरात प्रति किलो 1 रुपया 50 पैशांची वाढ जाहीर केली असून नव्या दरानुसार सीएनजीचा किरकोळ विक्री दर हा 95 रुपये 15 पैसे प्रति किलो इतका झालेला आहे। यापूर्वी नाशिक आणि धुळे जिल्ह्यात सीएनजीचा दर 93 रुपये 65 पैसे प्रति किलो इतका होता। प्रशांत परदेशी आमचे प्रतिनिधी सध्या आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। त्यांच्याकडून अपडेट्स घेऊयात। प्रशांत, आपण पाहतोय नाशिक आणि धुळ्यामध्ये सीएनजीच्या दरात पुन्हा एकदा वाढ झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। याचा कितपत फटका बसणार आहे? सीएनजीची दरवाढ ही रिक्षा चालकांना जशी घातक ठरणार आहे, मारक ठरणार आहे, तशीच ती सर्वसामान्य ग्राहकांनाही त्रासदायक ठरणार आहे। कारण की महानगरांमध्ये ज्या बहुतांश रिक्षा आहेत त्या सीएनजीवरती चालवल्या जात आहेत आणि या दरवाढीचा फटका रिक्षा चालकांना सर्वाधिक बसणार आहे। रिक्षाचे दर वाढण्याचीही शक्यता व्यक्त केली जात आहे। तर दुसरीकडे ग्रामीण भागामध्ये पेट्रोल असेल, डिझेल असेल या इंधनांचा तुटवडा निर्माण झालेला आहे। त्यामुळे अनेक छोट्या ट्रान्सपोर्टरने आपल्या वाहनं जी आहेत ती सीएनजीवरती घेतलेली आहेत। मात्र आता सीएनजीची दरवाढ झाल्यामुळे त्यांनाही आता याचा फटका सहन करावा लागणार आहे। अनेक ठिकाणी सीएनजीचे दर हे डिझेलच्या बरोबरीचे झालेले आहेत। त्यामुळे सीएनजी जो आधी लाभकारक होता तो आता महाग होत चाललेला आहे अशी धारणा आता तयार होत आहे। एकंदरीत जर आपण पाहिलं तर महानगरांमध्ये या दरवाढीचा सर्वाधिक परिणाम दिसून येणार आहे। महाराष्ट्र नॅचरल गॅस लिमिटेड कंपनीने ही जी दरवाढ केलेली आहे याचा परिणाम हळूहळू आता संपूर्ण महाराष्ट्रात दिसून येणार आहे आणि त्याचा दुष्परिणाम हा दरवाढीमध्ये होऊ नये अशी भीती व्यक्त केली जात आहे। निश्चितच येणाऱ्या काळांमध्ये अजून जर आंतरराष्ट्रीय स्थिती किंवा काही जे महागाई जर वाढली तर अजून ही दरवाढ होण्याची भीती देखील व्यक्त केली जात आहे। निश्चितच प्रशांत, त्यामुळे या दरवाढीचा मोठा फटका आता आपल्याला बसताना पाहायला मिळतोय। तुर्तास धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी।